सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाची स्तुती असो की परत एकदा आपण देवाच्या गौरवासाठी आणि या सर्व 28 तत्वातून शिकण्यासाठी परत एकदा जमलेले आहोत. प्रभात भक्तीमध्ये उपस्थित प्रत्येकांचे मी परत एक वार स्वागत करत आहे. आज आपण पुढचं तत्व घेत आहोत जे 14वं तत्व आहे आणि या 14व्या तत्वाचं शीर्षक आहे ख्रिस्ताच्या मंडळीतील ऐक्य. आता हे टायटलद्वारेच आपल्या सर्वांना लक्षात येतं की ख्रिस्ताची मंडळी आहे. ही मंडळी ख्रिस्ताची आहे आणि या मंडळीचं ऐक्य आपण सर्वजण पाहत आहोत. जर ख्रिस्ताची मंडळी आहे तर त्याच्यामध्ये एकी असावी ही देवाची इच्छा आहे, ख्रिस्ताची इच्छा आहे आणि ख्रिस्त चा संपूर्ण भाग आपल्या सर्वांना काय मार्गदर्शन करेल. मंडळी एक मंडळ आहे आणि प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा आणि लोक यांच्यामधून बोलाविलेले त्याचे सभासद आहेत. ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत म्हणून वर्ण, संस्कृती, विद्वत्ता, राष्ट्रीयत्व या बाबतीतील भेदभाव आणि उच्च नीच, राव, रंक, स्त्री व पुरुष या बाबतीतील निराळेपणा आम्हामध्ये असू नये, कारण ख्रिस्तामध्ये आम्ही सर्वजण समान आहोत. आपण पुढे जाता विचार करत जाणार आहोत. ठीक आहे की येशू ख्रिस्त हा जर जगापेक्षा वेगळा आहे, येशू ख्रिस्त जर आपल्यासाठी काहीतरी वेगळं करत आहे, तर तो आपल्याकडून देखील अपेक्षा करेल की आपण देखील त्याच्याप्रमाणे जर असावं तर आपण देखील थोडं वेगळं असावं. जो वाचलेला भाग आहे तो आपल्याला हे सांगत आहे की ख्रिस्त आता सर्वजण समान आहेत. म्हणजे इथून पुढं ज्यावेळेस आपण ख्रिस्तामध्ये आलो, ख्रिस्ताचा स्वीकार केला, रंग, कोणत्याही पद्धतीचा वर्ण, कुठलीही भाषा, राष्ट्र किंवा स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव आता ख्रिस्तामध्ये आल्यानंतर राहत नाही. एक विशेष अंडरलाईन करा भाग की स्त्री आणि पुरुष हा देखील भेदभाव राहत नाही, कारण ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण एकच होत आहोत. म्हणजे कोणाला उंच किंवा कोणाला नीच असं काहीही राहत नाही, कारण ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आपण एक आहोत. आता हा भाग ऐकायला तर छान वाटत आहे, ऐकताना तर आपण यावर विश्वास ठेवतो, परंतु ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये आलेले आहोत, ख्रिस्तामध्ये आलेले आहोत, तर या मंडळीमध्ये आल्यानंतर आपण खरोखर हा भाग पाळतो का, यासाठी याचं हे तत्व आहे. संपूर्ण आठवडाभर आपण शिकणार आहोत की माझ्यामध्ये जी कोणती उणीवता राहिली असेल ऐक्यता येण्यासाठी, ती या सर्व तत्वाद्वारे भरून निघेल. आणि म्हणून सर्व सभासदांना माझी विनवणी असेल की कृपा करून आपण संपूर्ण आठवडाभर हा भाग नक्कीच अटेंड करा. समजून घ्या की ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आता आपण जुन्या गोष्टी का सोडल्या पाहिजेत आणि कशा सोडल्या पाहिजेत. त्याने त्याच्या आमच्याद्वारे आम्हाला परस्परांशी आणि त्याच्याबरोबर एकीच्या सहभागितेत बांधून टाकले आहे. निपक्षपातीपणाने किंवा अनिर्बंधितपणे आम्हाला सेवा करायची आहे आणि सेवा करून घ्यायची आहे. पवित्र शास्त्रातील येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाद्वारे आम्ही तोच विश्वास आणि तीच आशा दुसऱ्यांना देतो आणि सर्वांना एकच साक्ष देतो. ज्या देवाने आम्हाला त्याची मुले म्हणून स्वीकारले आहे, त्या त्रैक देवाच्या एकीमध्ये या ऐक्याचा उगम आहे. आपण सर्वजण अर्थात वेगळ्या देशातले आहोत. ज्या देशातून, ज्या राज्यातून, ज्या घरातून, ज्या समाजातून प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, तो पूर्ण रीतीनं वेगळा आहे. नुकतंच आपण प्रत्येकाने ख्रिसमस साजरे केले, ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा केला. येशू ख्रिस्त आपल्या कोणाच्याही गावचा नाही. आपण कोणी देखील तिथं गेलेले नाही. कोणाला देखील ठाऊक नाही की ते गाव कसं आहे किंवा येशू ख्रिस्त कसा होता. परंतु तरी देखील विश्वासानं आपण प्रत्येकाने जर त्याचा स्वीकार केलेला आहे, तर त्याच्या सर्व गोष्टींचा देखील आपण स्वीकार करतो. त्याच्या शिकवणीचा देखील आपण स्वीकार करतो आणि त्याची शिकवण आपल्याला आज सांगत आहे की तो आपल्याला एक करत आहे. म्हणजे जे या सर्व जगामध्ये वेगवेगळे झालेलं आहे, ते सर्व आता तो कमी करतो किंवा बंद करतो आणि प्रत्येकांना समान स्तरावर घेऊन येत आहे.
पुढे जाता आता आपण स्वतःवर भर देऊया, की माझ्यामध्ये अजून देखील ऐक्य येण्यासाठी कुठं कमी पडत आहे. मी अजून देखील कोणाला कमी किंवा नीच समजत आहे का? पहिलं तर उत्तर आपल्या सर्वांना हेच असेल, की मी तर सर्वांना समान लेखतो. एक उदाहरण मी आपल्या सर्वांना देईन, ठीक आहे? आपण प्रत्येकाने विचार करा, की समजा अ, आपण एका घरामध्ये आहोत किंवा आपण ज्या घरामध्ये आहोत, त्या घरामध्ये जर एखादा आपल्या घराच्या बाहेर जर फाटके कपडे घातलेला, केस विखरलेला, अंगावर धूळ असेल किंवा घाण असेल किंवा कोणत्याही रीतीनं तो स्वच्छ नाहीये, तो जर आपल्या दारामध्ये आला, तर त्याला आपण घरामध्ये घेऊ का? आणि त्याच क्षणाला जर सुटाबुटात असलेला एखादा व्यक्ती असेल किंवा राजकीय गोष्टीतला एखादा व्यक्ती असेल, त्याला आपण घरामध्ये घेऊ का? प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहेत, की या दोघांपैकी आपण कोणाला घरामध्ये घेऊ? साहजिक आहे, की ज्यानं स्वच्छ कपडे घातलेले आहेत, जो व्यवस्थित आपल्याला दिसत आहे, आपण त्याचा मान करू, सन्मान करू आणि त्याला आपल्या घरामध्ये आपण घेऊ. परंतु जो अशा अवस्थेमध्ये असेल, ज्याचे कपडे फाटलेले आहेत, कपड्यांच्या चिंध्या झाल्या असतील, केस विखरलेले आहेत, लांब केस आहेत, मळलेला आहे, डागळलेला आहे, अर्थात आपण त्याला घालवून देऊ. परंतु त्याच क्षणी जर येशू ख्रिस्त तिथं असेल, तर आपण हा विचार करायचा, की येशू ख्रिस्त हा कोणाचा स्वीकार करेल किंवा कोणाला घरामध्ये घेईल. कारण ख्रिस्तासाठी वचन म्हणत आहे, की सर्वजण समान आहेत. येशू ख्रिस्त त्या दोघांनाही घरामध्ये घेईल, त्या दोघांवरही समान प्रीती करेल. कोणत्याही एकाची निवड तो करत नाही. कोणालाही कमी किंवा कोणालाही जास्त लेखत नाही. ते विचार करण्यापाठीमागे वेगवेगळे कारणं, वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. परंतु ख्रिस्ताची इच्छा एवढीच आहे किंवा ख्रिस्त जोपर्यंत या पृथ्वीतलावर होता, सर्वांना समान रीतीनं तो बोलावीत आहे, समान रीतीनं पाचारण करत आहे, समान रीतीनं त्याचं कारण एवढंच, की प्रत्येकाचं तारण व्हावं, हेच त्याचं कार्य होतं. जर आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये ही ऐक्यता आणू शकत नाही, तर मंडळीमध्ये कशी आणणार? आता हा बाब आपल्याला मंडळीमध्ये आणायचा आहे, की ऐक्यता कशी राहील? कारण आपण सर्वजण वेगळ्या भाषेतून येतो, वेगळ्या जातीतून येतो, अ, अजून वेगवेगळ्या कुटुंबातून आपण येतो, वेगवेगळ्या समाजातून आपण येतो. परंतु ही विविधता जी आहे, ती आपल्याला ख्रिस्तामध्ये आल्यानंतर एक बनवते. ही आपल्यासाठी एक ताकद असावी, सामर्थ्य असावे, की आम्ही सर्वजण आता ख्रिस्तामध्ये एक आहोत, एक कुटुंब आहोत. पण हा भाग अजून देखील आपल्या जीवनातून जात नाही. अजून देखील आपण हे विभाजन नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो, की तो तिकडचा असेल, हा इकडचा असेल किंवा तो आपल्या गावचा नाही, तो आपल्या देशाचा, राज्याचा नाही. येशूने पृथ्वीवरील आपली कामे समाप्त केल्यावर मरणाच्या अगोदरच सायंकाळी आपल्या शिष्यांची स्थिती पाहून त्याला अति दुःख व वेदना होत होत्या. वचन म्हणत आजचा भाग सांगत आहे, की येशू ख्रिस्ताचं मरण होण्या अगोदर आपल्या शिष्यांची स्थिती पाहूनच 3.5 वर्ष ज्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांना त्यांनी वचन सांगितलं, ज्यांना त्यांनी अद्भुत कृत्य दाखवले, परंतु त्या सर्व शिष्यांमध्ये अजून देखील भेदभाव आहे. अजून देखील त्यांच्यामध्ये वेगळंपण आहे. अजून देखील ते एक झालेले नाहीत. अजून देखील कोणी स्वतःला उंच म्हणत आहे, कोणी दुसऱ्याला कमी लेखत आहे. येशू ख्रिस्ताला या गोष्टी पाहून दुःख आणि वेदना झाल्या. जर तेव्हा झाल्या, तर आज होत नसतील का? जर आपण पाहतो, की येशू ख्रिस्त आज देखील जिवंत आहे. आज देखील तो आपल्याकडे पाहतो. फक्त आपले दुःख त्याने पाहावे का? फक्त आपल्याच गोष्टीकडे, आपल्या वेदनांकडे आपल्या वेदना फक्त आपण त्याच्यापर्यंत घेऊन जातो. परंतु त्याच्या दुःखाबद्दल काय? त्याला त्या मरणाचं दुःख झालं नसेल, त्याला जो सर्व त्रास झाला, फटके मारले, त्याच्यावर थुंकण्यात आलं आणि इतर देखील सर्व त्याची चेष्टा केली. या सर्व गोष्टींपेक्षा जास्त त्याला याचं दुःख वाटत आहे, की माझ्या लोकांमध्ये अजून देखील एकी नाही, ज्यांच्यासाठी मी प्राण देत आहे. आज आपण विचार करायचा आहे, की कोणती एकी आपल्यामध्ये आहे? फक्त आपल्या लोकांमध्ये आहे का सर्वांसाठी आपण समान लेखतो? मोठा कोण? ख्रिस्ताच्या राज्यामध्ये श्रेष्ठ स्थान कोणाला मिळेल? यावर ते द्वेषबुद्धीने जोरजोराने वादविवाद करीत होते.
की ख्रिस्तानं पाहिलं की माझे शिष्य एकमेकांमध्ये वाद करतात. कोण मोठा असेल, कोणाला मोठं स्थान मिळेल, कोणाला जास्त जवळ करेल, हे शिष्यांमध्ये सारखे वादविवाद होत होते. आणि हे ख्रिस्तानं पाहिलं आणि त्यावेळेस तर त्याच्या राज्याचा सार नम्रता आहे आणि त्याचे खरे अनुयायी मोबदल्याची अपेक्षा न करता दासाची भूमिका बजावतील. आभार प्रदर्शनाची सुद्धा ते अपेक्षा करणार नाहीत. ख्रिस्ताने दिलेले हे स्पष्टीकरण ऐकून न ऐकल्यासारखे त्यांनी केले. कोणीही तयार नसताना स्वतः वाकून त्याने त्याचे पाय धुतले आणि त्या बाबतीत कित्ता घातला, ते सुद्धा वाया गेल्याचे आपल्याला दिसून येते. हा भाग आपल्याला असं म्हणत आहे की त्याच्या राज्याचं सार नम्रता आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ख्रिस्तापर्यंत येत आहोत, ख्रिस्तापर्यंत आल्यानंतर आशीर्वाद तर मिळतील, इतर साऱ्या गोष्टी मिळतील, परंतु ते पवित्र आत्म्याचं फळ आपल्या सर्वांसाठी आहे की नम्रता ही सर्वात महत्वाची आहे आणि त्याच्या संपूर्ण राज्याचं सार नम्रता आहे. हे शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये उतरला. कोणीही तयार नसताना स्वतः तो वाकला, स्वतःहून त्यानं घंगाळ घेतलं, कापड घेतलं, प्रत्येकाचे पाय धुतले, पाय पुसले आणि त्यांना हा कित्ता घालून दिला, की मी तुमचा प्रभू, तुमचा गुरु असताना देखील मी तुमचे पाय धुत आहे. जर ही नम्रता अजून तुमच्यामध्ये येत नाही, तुम्ही स्वतःला उंच आणि कमी लेखत आहात, असा भाग सांगत आहे, की त्या सर्व गोष्टी वाया गेल्यासारख्या दिसतात. म्हणजे आपण कदाचित इतके वर्ष चर्चमध्ये येऊ शकू, चर्चचा आपण भाग असू, चर्चमध्ये आपल्याला काहीतरी स्थान असेल, मग पास्टर असतील, अधिकारी असतील, वडील असतील, सभासद असतील, कोणी असेल, परंतु आज जर आपण एकमेकांसमोर नम्र होऊ शकत नाही. आता हा भाग वेगळा आहे, की प्रभू भोजनाच्या दिवशी पाय धुणं म्हणजे आपल्याला वाटतं, की आपण नम्र झालो. आपण एकमेकांचे पाय धुतले म्हणजे आपल्याला वाटतं, की आपण खूप नम्र झालो. हा तर भाग फक्त कित्ता आहे. पण पर्सनल दररोजच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक आठवड्यामध्ये किंवा प्रत्येक दिवसामध्ये ही ऐक्यता आपल्यामध्ये दिसून यावी आणि कोणीही कमी किंवा जास्त नाही. हा भाग सर्व लोकांना समजावा, प्रत्येक व्यक्तीला समजावा. ज्याच्याकडे जास्त आहे त्यानं त्या गोष्टीचा अभिमान बाळगू नये. ज्याच्याकडे कमी आहे त्यानं त्याबद्दल कोणतीही शरम वाटून घेऊ नये, कारण ख्रिस्तामध्ये आपण सर्वजण समान आहोत. आपल्या सर्वांना हे पाचारण करण्यात येत आहे, की आपण आता इथून पुढे ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्तासाठी आहोत. कलस्से पत्रात आपल्याला सांगितलेलं आहे, की परमेश्वरानं हे सर्व पित्याच्या अधीन केलं. सर्व गोष्टी जी निर्मिती आहे ती ख्रिस्ताच्या अधीन केली आणि सर्व काही ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासाठी निर्माण झालेलं आहे. मग त्या सर्वांमध्ये मी देखील येतो आणि मी जर ख्रिस्तासाठी झालेलो आहे, तर ख्रिस्त मला शिकवत आहे पहिली गोष्ट, की नम्रता माझ्या जीवनामध्ये असावी. ऐक्यतेची सुरुवात ही नम्रतेपासून होते. जर नम्रता नसेल तर तिथं ऐक्य पण कधीच येऊ शकत नाही. ख्रिस्त हा प्रेम स्वरूप आहे. त्याच्या सहानुभूतीमुळे लोकांचे थवेच्या थवे त्याच्या मागून जात होते. अर्थात येशू ख्रिस्त हा प्रेम स्वरूप आहे, प्रीती करणारा आहे आणि त्याच्यामुळं अनेक सारे लोक त्याच्या पाठीमागे येऊ लागले. कारण त्यानं कोणालाही लांब केलं नाही, कोणाचा एकाचा स्वीकार आणि दुसऱ्याचा अस्वीकार असं केलं नाही. प्रत्येकानं आपल्या पाठीमागे येण्यासाठी त्याने पाचारण केलं. आणि त्याने सुरुवात त्या लोकांपासून केली ज्यांचा अवेर होत होता. ज्या लोकांकडे कोणी लक्ष देत नव्हतं. आणि आपल्यावर देखील ही जबाबदारी आहे, की आपण सर्वप्रथम त्या लोकांना धरावं, त्या लोकांपर्यंत पोहोचावं, त्या लोकांना सुवार्ता सांगावी जे हरवलेले आहेत. कारण वचन सांगतं, की मनुष्याचा पुत्र जे हरवलेले आहे ते शोधावयास आणि तारावयास आला. या निस्वार्थी प्रेमाचा समज न झाल्यामुळे त्याच्या शिष्यांची मने यहुदीतर लोक, स्त्रिया, अधर्मी आणि दरिद्री यांच्या विरुद्ध कलुषित होऊन ख्रिस्ताच्या या प्रेमाच्या बाबतीत या निंद समजलेल्या लोकांविरुद्ध ते आंधळे झाले होते. जेव्हा त्याला अपकीर्ती शोम्रोनी स्त्री बरोबर बोलताना पाहिले, तेव्हा कापणीसाठी तयार झालेल्या पिकात सर्व प्रकारचे दाणे असतात हे शिष्यांना अजून उमजले नव्हते. ख्रिस्तानं पाहिलं, ज्यावेळेस तो त्या विहिरीजवळ आहे, ख्रिस्तानं पाहिलं, की या स्त्रीला जर मी सुवार्ता सांगत आहे, या स्त्रीचं परिवर्तन होऊ शकतं. इथं लाईन अशी म्हणत आहे, की अपकीर्ती शोम्रोनी स्त्री बरोबर. अर्थात जर तो तिच्याशी बोलत आहे, तर ती त्यांच्यासाठी अपकीर्ती होती.
ते त्यांच्या नावासाठी चांगलं नव्हतं, परंतु तरी देखील येशू ख्रिस्त जाऊन तिच्याशी बोलत आहे, तिला सुवार्ता सांगत आहे, वचन सांगत आहे. शिष्यांनी कशाकडे दुर्लक्ष केलं? तर हा भाग आपल्याला सांगतो, की जेव्हा कापणीसाठी तयार झालेल्या पिकामध्ये सर्व प्रकारचे दाणे असतात, या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. म्हणजे जिथं आपल्याला लक्षात येतं, की जी लोकं खरोखर देवापासून भरकटलेली आहेत, ती खरी वेळ आहे त्यांना सुवार्ता सांगण्याची. ती खरी वेळ आहे त्यांना परत प्रभूकडे घेऊन येण्याची. आपण त्यांना दूर करावं आणि चांगल्या लोकांपर्यंत पोहोचावं, हा भेद आपल्यामध्ये असू नये. ख्रिस्त आपल्याला दर्शवत आहे, की तुम्ही त्या लोकांपर्यंत देखील जा, ज्यांच्याशी मनाई करण्यात आलेली आहे. कारण लोक, स्त्रिया, अधर्मी आणि दरिद्री असा कोणताही भाग परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याच्या सेवेसाठी राखत नाही. परंतु परंपरेने चालत आलेल्या रूढी, सार्वजनिक मते, कौटुंबिक नियंत्रण या बाबतीत ख्रिस्ताचे विचार हेलकावे खाणारे नव्हते. दडपून न टाकणारे त्याचे प्रेम तळाला जाऊन त्याने भग्न मानवतेची पुनर्स्थापना केली. अशा प्रकारचे प्रेम ख्रिस्त शिष्यत्वाची खरी खूण असून त्याद्वारे इतरांपासून ते वेगळे समजले जातात. ख्रिस्त म्हणत आहे, की जसा मी आहे तसा तुम्ही देखील असा. जशी जशी मी प्रीती केली तशी तुम्ही देखील प्रीती करा. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण सर्वजण ॲड करूया, की आपल्याला ख्रिस्ताची कॉपी नाही करायची. परत एकदा सांगतो, की आपल्याला ख्रिस्ताची कॉपी करायची नाहीये. जोपर्यंत ते मनापासून येत नाही, जोपर्यंत आपण मनापासून स्वीकारलेलं नाही, जोपर्यंत आपल्या अंतःकरणापासून आपलं परिवर्तन झालेलं नाही, तोपर्यंत या गोष्टी आपल्या मनामध्ये येऊ शकत नाही. पास्टर सांगत आहेत, संस्था सांगत आहे, डॉक्ट्रिन किंवा तत्व सांगत आहे म्हणून कोणीही ऐक्यतेमध्ये राहू शकत नाही. कोणी नम्रतेमध्ये वाढू शकत नाही. हा भाग अंतःकरणापासून येतो. ज्या अंतःकरणावर ख्रिस्तानं कार्य केलेलं आहे, जे अंतःकरण ख्रिस्तासाठी परिवर्तित झालेलं आहे आणि मंडळीमध्ये तो ख्रिस्ताकडे बघून आलेला आहे, ख्रिस्तासाठी आलेला आहे, तोच या गोष्टी स्वीकारेल. इतर कोणत्या बाजूंमुळे, इतर कोणत्या गोष्टींमुळे जर आपण मंडळीमध्ये आहोत, तर हा भाग कदापिही आपल्या जीवनामध्ये लागू होत नाही. दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा इतर कोणत्या गोष्टींमुळे जर मंडळीमध्ये आहोत, तर मंडळीमध्ये कधीच ऐक्यता राहत नाही. ज्याचं मन ख्रिस्तासाठी तयार झालेलं आहे, ख्रिस्ताकडे पाहून तो येत आहे, तो आपोआप या गोष्टी फॉलो करतो, कारण देवाचं वचन त्याच्याशी बोलत आहे. आणि ख्रिस्त वैयक्तिक रीतीनं प्रत्येकाशी बोलतो. असं अजिबात नाहीये, की फक्त 500 लोकांशी परमेश्वर बोलत आहे. फक्त 500 लोकं देवाचं वचन सांगू शकतात. पूर्ण रीतीनं चुकीचं आहे. ख्रिस्त प्रत्येकांचा उपयोग करू इच्छितो, प्रत्येकांशी बोलू इच्छित आहे आणि आपण तयारी दर्शवावी, की मी नम्र व्हावं आणि ख्रिस्तासाठी नम्र होऊन वचन उघडून वाचावं. जिथं ख्रिस्त माझ्याशी बोलेल. आणि ही शिष्यत्वाची खरी खूण त्यांच्यामध्ये दिसून यावयास होती, की ते सर्वजण एक आहेत, नम्रतेमध्ये आहेत. आणि ख्रिस्त या जुन्या गोष्टी फॉलो करत नाही, तर त्याचे विचार अढळ आहेत. त्याला माहीत आहे, की आपण काय केलं पाहिजे आणि कोणतं वचन सांगितलं पाहिजे. तो शिकवत आहे, की प्रीती कशी करावी. त्याने जशी प्रीती केली तशीच त्यांनी प्रीती करायची आहे. त्यांच्या व्यवसायामुळे नाही, तर जीवनामध्ये ख्रिस्त प्रगट केल्यामुळे जग ख्रिस्ती लोकांना ओळखून काढील. वचन म्हणत आहे, की आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त प्रगट केल्यामुळे जग ख्रिस्ती लोकांना ओळखून काढेल. कोणत्याही इतर गोष्टीमुळे नाही. जर आपण प्रीती करत आहोत, तर इतर लोकांना समजेल, की ख्रिस्ती लोकं ही प्रीती करणारी लोकं आहेत. एक 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 पास्टर आहे, ठीक आहे. जुन्या काळातले पास्टर आहेत. देवाचे सेवक आहेत. त्यांचं एक सांगणं अशा रीतीनं होतं, की आपले जे मुख आहे, ठीक आहे. मंडळीमध्ये जर आपण असतो, आपले मुख किंवा आपले ओठ तर मंडळीच्या आत येतात, परंतु आपली पावलं ही मंडळीच्या बाहेरच असतात. म्हणजे फक्त स्तुती करण्यासाठी आपण आत आहोत, परंतु आपली पावलं, आपल्या सर्व विचार, आपल्या सर्व गोष्टी मंडळीच्या बाहेरच आपण ठेवतो. मंदिराच्या आपण बाहेरच ठेवतो. आपल्याला जाण्याची देखील घाई आहे. इतर देखील सर्व गोष्टींमध्ये आपले पाय तयार असतात, परंतु आपण फक्त देवाचं स्तुती करण्यासाठी अर्धवट अंतःकरणानं मंडळीमध्ये आहोत. हा भाग आपल्याला अशा रीतीनं सांगत आहे, की जोपर्यंत आपण प्रीती करत नाही, जोपर्यंत इतरांना पूर्ण रीतीनं स्वतःमध्ये आपण ख्रिस्ताला विलीन करून घेत नाही, इतरांना आपण प्रीती देखील करू शकत नाही.
आता ही प्रीती कशी करायची, काय करायची तो भाग आपण पुढे पाहू. परंतु आज आपण बघत आहोत की त्या मंडळीमधले जे कोणी सभासद आहेत त्यांच्यामध्ये एकी कशी राहील. आपल्या सर्वांनाच हे शिकायचं आहे. आपण प्रत्येक जण कुठं ना कुठं कमी पडत आहोत आणि तो भाग जो कमी पडत आहे तो या सर्व वचनाद्वारे आपल्याला भरून काढायचा आहे. गेतशेमाने बागेत सुद्धा मंडळीच्या ऐक्याविषयीचा विशेषतः जगातून जे सामील झाले होते त्यांच्याविषयीचा विचार येशू ख्रिस्ताच्या मनात प्रामुख्याने होता. तर ऐक्य देवामध्ये जे ऐक्य आहे त्याप्रमाणे मंडळीमध्ये एकी असण्यासाठी त्याने पित्याजवळ प्रार्थना केली. यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे. हे पित्या, जसा तू मजमध्ये व मी तुझमध्ये तसे त्यांनीही आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. आपल्याला योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये ही प्रार्थना पाहायला मिळते, की येशू ख्रिस्ताला धरून देण्या अगोदर तो गुडघ्यावर गेला गेतसेमाने बागेमध्ये आहे आणि रडून रडून प्रार्थना करत आहे यासाठी, की जसे आपण एक आहोत, पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त जसे एक आहेत, ख्रिस्त त्या सर्व मंडळीसाठी, त्या शिष्यांसाठी प्रार्थना करत आहेत, की त्यांनी देखील एक व्हावे. आज आपल्याला देखील गरज आहे, की आपण आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करावी. जर मंडळीचे तुम्ही कोणतेही भाग आहात, आपण एकमेकांसाठी प्रार्थना करावी, की आमच्यामध्ये एकी असावी. आणि जर एकी दिसत नाहीये, तर असं काही नाहीये, की आपल्याला ख्रिस्त चालवत आहे. इथं आपण समजून घ्यायचं, की मला चालवणारा कोण आहे. जर माझ्यामधून अशा गोष्टी निघत आहे, की मी कोणाला तरी दुसऱ्या समाजाचा समजतो, वेगळा समजतो, कोणाला कमी लेखतो, कोणाला जास्त लेखतो, तर अजून देखील ख्रिस्त मला चालवत नाहीये. अजून देखील ख्रिस्त माझा प्रभू नाहीये. मी स्वतःच्या प्रतिरूपात स्वतःचा देव बनतोय. जे माझ्या बुद्धीला पटेल, जे आजपर्यंत माझ्या रूढी परंपरेनं चालत आलेलं आहे, मी तीच गोष्टी जर धरून राहतो. आजचा भाग सांगत आहे, की येशू ख्रिस्तानं जुन्या रूढी परंपरा धरून ठेवल्या नाहीत. तो आपल्या मतावर स्थिर होता. नम्रता, प्रीती, ऐक्य या गोष्टी तो मांडत आहे आणि या गोष्टी आपल्याला जगापासून वेगळ्या करतात. आपल्याला देवानं किती आशीर्वादित केलं, किती मोठं केलं, किती मोठमोठ्या गाडी, बंगला, बाकीच्या सर्व गोष्टी पुरवल्या, याच्याद्वारे आपण कधीच वेगळं होत नाही. या स्वभावाद्वारे आपण वेगळं होतो आणि ख्रिस्ताचा स्वभाव आपल्याला वेगळं बनवत आहे. जोपर्यंत ही गोष्ट आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आशा बाळगू नका, की आपण योग्य मार्गावर आहोत. होय. हे जास्त इम्पोर्टंट आहे. हे जास्त महत्वाचं आहे. हो. प्रार्थना करत आहे आणि तो म्हणत आहे, की जोपर्यंत आपण एक होत नाही, तोपर्यंत मंडळी जोपर्यंत एका विचारानं चालत नाही, एका मतानं चालत नाही, तोपर्यंत जगाला देखील समजणार नाही, की आपण कोणापासून आहोत. जिथं तट, फुटी, मतभेद, वादविवाद आहेत, तिथं ख्रिस्त कार्य करत नाहीये. तिथं दुसरं कोणीतरी कार्य करत आहे. जर आपण अशा कोणत्या गोष्टीचा भाग आहात, तर आपण परत एक बार विचार करायचा, की मला चालवणारा ख्रिस्त आहे का? मी माझ्या मतानं चालत आहे का ख्रिस्ताच्या मतानं चालत आहे? आज माझ्या मनामध्ये येणारे विचार कोणत्याही रीतीचे असतील, ते सर्व देवाच्या आत्म्याद्वारे असावेत. हे मी सांगत नाही, ख्रिस्त सांगत आहे, देवाचं वचन सांगत आहे, की आपण जर देवाच्या मंडळीमध्ये आहोत, तर आपल्यामध्ये तशा प्रकारची एकी असावी. एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण सर्वजण पाहतो, की काही मंडळ्यांचं आपल्या मंडळीत पटत नाही, परंतु दुसऱ्या मंडळीच्या लोकांबरोबर चांगलं पटतं. काही पास्टरांचं आपल्या मंडळींमध्ये चांगलं पटत नाही, परंतु दुसऱ्या मंडळीच्या सभासदांबरोबर खूप चांगलं पटतं. जर हा भाग आपल्या जीवनामध्ये असेल, कोणत्याही रीतीनं असेल, तर देवाचं वचन आज आपल्याला पाचारण करत आहे, की आपल्या मंडळीमध्ये एकी असावी. आपली मंडळी ही कशा रीतीनं देवासाठी एकत्रित होईल, ख्रिस्ताच्या वचनासाठी एकत्रित होईल, याच्यासाठी आपल्याला झटून प्रार्थना करायची आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हा देखील भाग आपण आपल्या मंडळीमध्ये ठेवूया, आपल्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये ठेवूया, की आपल्या प्रत्येक मंडळीमध्ये ऐक्यता असावी. आपल्या प्रत्येक मंडळीमध्ये प्रत्येकाचे विचार हे समान असावेत आणि ख्रिस्ताला उंचवणारे, त्याला गौरवणारे असावेत. अशा प्रकारचे ऐक्य मंडळीच्या साक्षीचे प्रबल साधन आहे. कारण ख्रिस्ताच्या मानवावरील निस्वार्थी प्रेमाचा तो पुरावा आहे. त्याने म्हटले, "मी त्याचमध्ये व तू मजमध्ये." यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे
आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले, आणि जशी तू मजवर प्रीती केली तशी त्याचवरही प्रीती केलेली आहे. प्रीतीच्या पलीकडे येशू ख्रिस्त आपल्याला कुठंच घेऊन जात नाही. सर्व सेवकांसाठी देखील आहे आणि सर्व मंडळीसाठी देखील आहे. आपण जर इतर गोष्टींची आशा धरत असू, इतर आशीर्वादांची आशा धरत असू, मोठ्या सामर्थ्याची आशा धरत असू, ख्रिस्त म्हणत आहे सर्वप्रथम प्रीती करायला शिका. आणि एक टिक मार्क करून घ्या आपल्या सर्वांसाठी, की प्रीतीपेक्षा मोठं दान नाही. या सर्व गोष्टींमध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. ख्रिस्त नक्कीच आपल्याला विविध दान देतो, पवित्र आत्मा पुरवतो, अद्भुत कार्य करण्यासाठी देवाचं सामर्थ्य देईल आणि वेगवेगळे प्रकारचं ज्ञान, बुद्धिमत्ता पुरवेल. परंतु भाग आपल्याला सांगत आहे, देवाची इच्छा एवढीच आहे, की जशी तू माझ्यावर प्रीती केली, तशी तू त्याचवर ही प्रीती केलेली आहे, हे त्यांना समजून यावं. त्यांच्यामध्ये ऐक्य असावं आणि प्रत्येक मंडळीमध्ये ऐक्यता असणं गरजेचं आहे. तर हा भाग अनेक साऱ्या मंडळांमध्ये आहे, की त्यांच्यामध्ये तट आहेत, फुटी आहेत. काही मंडळांमधील सभासदांचं एकमेकांशी पटत नाही, कारण आपण स्वतःच्या विचारानं चालत आहोत. अजून देखील आपण ख्रिस्ताकडे बघून चालत नाही, ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करत नाही, ख्रिस्ताचं कार्य पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करत नाही. जोपर्यंत माझी गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत अजून मला आशीर्वाद मिळाले नाहीत, या गोष्टीकडे अनेकांची धाव आहे. ही प्रभात भक्ती यासाठी आहे, की इतरांना आशीर्वाद मिळावे, इतरांना देवाकडे येण्यासाठी पाचारण व्हावं. यासाठी आज तुम्ही सर्वजण या भक्तीमध्ये एकत्रित आहात आणि ऐक्यानं एकमेकांसाठी मध्यस्थी करत आहात, प्रार्थना करीत आहात. आणि देवाची हीच इच्छा आहे, की ही जी प्रीती आहे ती अनेक लोकांना समजत जावी, अनेक लोकांपर्यंत पोहोचत जावी आणि या प्रीतीद्वारे जगानं ख्रिस्ताला ओळखावं आणि पित्याला ओळखावं, की पिता कसा प्रीती करतो. तसा पुत्र देखील कसा प्रीती करतो. त्या दोघांची जी प्रीती, त्या दोघांची जी समानता, त्या दोघांचं जे ऐक्य आहे, हे वचन सांगत आहे, की ते ऐक्य पण आपल्यामध्ये यावं. याच्या पलीकडं अजून ख्रिस्त आपल्याकडून काय अपेक्षा करेल, की प्रत्येक मंडळी ही ऐक्यानं चाललेली असावी. असं नाहीये, की अशी कोणतीच मंडळी नाही ज्यांच्यामध्ये तटफुटी नसतील. अजिबात नाही. शास्त्रामध्ये देखील ज्या मंडळी आहेत, पौल सर्व त्या लोकांना बजावत आहे. त्या सर्व लोकांना चेतावणी देत आहे, कारण त्यांच्यामध्ये देखील काही ना काही तट आणि फुटी होत्या. जशा आज आपल्या देखील मंडळांमध्ये असतील. परंतु आज जर त्या मंडळीमध्ये, कोणत्याही मंडळीमध्ये आपण आहोत, तर आपण त्या मंडळीचा एक भाग बनू शकतो, की ज्याच्याद्वारे परमेश्वर अजून आपल्याला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपला उपयोग करून घेईल. आपल्याला इतरांकडे बघून आपला विश्वास पुढे न्यायचा नाहीये. तो जर ऐकत नाहीये, तर मी देखील ऐकणार नाही. तो जर वाद घालत आहे, तर मी देखील वाद घालेन किंवा मी त्याच्यापेक्षा जास्त असा भाग आपण आपल्या जीवनामध्ये ठेवायचा नाही. परमेश्वर आपला उपयोग करून घेऊ इच्छित आहे, आपल्याशी बोलू इच्छित आहे, आपल्यामध्ये ऐक्य आणू इच्छित आहे. जर माझ्या मनामध्ये मी अगोदर तयार ठेवलं असेल, की जर त्यानं असं बोललं, तर मी त्याला बोलूनच दाखवेन. जर त्यानं तसं केलं, तर मी देखील दाखवेन मी कसा आहे. जर या गोष्टी आपण मनामध्ये घेऊन चाललो, तर आपल्याला ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करता येणार नाही. ख्रिस्ताची प्रीती आपल्याला दाखवता येणार नाही. आणि म्हणून आजचा भाग आपल्या सर्वांना प्रेरित करत आहे, की आपलं मन ख्रिस्ताच्या ख्रिस्तासाठी अगोदर नम्र व्हावं. त्यानंतर आपल्या सर्व सभासदांसाठी नम्र व्हावं. कारण तिथून पुढे ख्रिस्त कोणताच भेद ठेवत नाही. सर्वांना एक समान लेखत आहे. आणि जर ख्रिस्त एक समान लेखत आहे, तर मी कोण आहे एकमेकांमध्ये भेदभाव करणारा? जर ख्रिस्तानं कोणती विविधता ठेवली नाही, ख्रिस्तानं कोणामध्ये भेद ठेवला नाही, तर मला देखील हक्क बनत नाही, की मी ख्रिस्ताच्या पुढे जाऊन विचार करावा. आणि ख्रिस्त मला त्या एकीकडे आज पाचारण करत आहे. या संपूर्ण सप्ताहभरामध्ये आपली मंडळी ऐक्यामध्ये किती स्ट्रॉंग होईल, किती भक्कम होईल, त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या प्रीतीसाठी किती अधिक मोठ्या स्तरावर वाढेल, यासाठी या संपूर्ण सप्ताहभरामध्ये आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत, की आपली मंडळी ऐक्यामध्ये किती खंबीर होऊ शकते आणि किती अद्भुत कार्य घडवून आणू शकते. आज परमेश्वर करो आपल्या सर्व मंडळांमध्ये ती एकी निर्माण हो. परमेश्वर करो, की आपल्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक सभासदाचा उपयोग परमेश्वर वैयक्तिक रीतीनं
मोठ्या स्तरावर करो आणि या तत्वांच्या आधारे आणि या वचनांच्या आधारे परमेश्वर आपल्या सर्वांचा विश्वास अधिक उंच करो. परमेश्वर आपल्या सर्वांना आजच्या भागाद्वारे आशीर्वाद देतो.